शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाचं काउंटडाऊन आता चांगलंच सुरू झालंय। उद्या शिवसेनेचे आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये राहुल नार्वेकर हे निकाल देणार आहेत। मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांचं भवितव्य उद्या ठरणार आहे। राहुल नार्वेकरांच्या निकालाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर याच संदर्भात घटनातज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधलेला आहे, बघूयात। शिवसेनेच्या आमदारांचं काय होणार याची खरं तर अख्ख्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे आणि उद्या हा निकाल लागतोय। आपल्या बरोबर घटनातज्ञ उल्हास बापट सर आहेत। सर, एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेले अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांचं काय होणार असा अनेकांना प्रश्न पडलाय। उद्या निकाल लागतोय, काय एकंदरीत उद्या कशा पद्धतीने हा निकाल लागू शकतो? काय एक त्याची बॅकग्राऊंड लक्षात घ्या की 1985 साली 52वी घटना दुरुस्ती करून राजीव गांधींनी 10वं शेड्यूल घातलं, अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायदा। आता त्यावेळी वास्तविक राजीव गांधींकडे लोक येत होते, असं असताना त्यांनी हा कायदा केला आणि भारतीय लोकशाहीवर फार मोठे उपकार केले। तेव्हा हा जो कायदा आहे हा भक्कम करण्याचं काम पुढच्या राजकीय लोकांनी करणं आवश्यक होतं, परंतु प्रत्यक्षात असं झालं की यातनं पळवाटा शोधण्याचं काम चालू झालं। याच्यामध्ये वकिलांनी, अत्यंत मोठ्या वकिलांनी सुद्धा याच्यात राजकीय पक्षांना मदत केली। हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे। आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्याशिवाय पुढचं माझं बोलणं नीट लक्षात येणार नाही, की संसदीय पद्धतीमध्ये ज्यावेळी पंतप्रधान फार पॉवरफुल होतात त्यावेळी ती संसदीय पद्धतीचं रूपांतर प्राईम मिनिस्टेरियल सिस्टीममध्ये होतं। आणि फली नरिमननी 75 सालची इंदिरा गांधींनी ज्यावेळी आणीबाणी डिक्लेअर केली त्यावेळी त्यांच्या बिफोर मेमरी फेड्स या पुस्तकात लिहिलं आहे की पंतप्रधानांनी आम्हाला निराश केलं की स्वतःच्या स्वार्थाकरता आणीबाणी नेमली, संसदेने त्याच्यावर ताबडतोब संमती दिली, आमची निराशा झाली, राष्ट्रपतींनी ताबडतोब सही केली, आमची निराशा झाली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाने पण आणीबाणी जगण्याचा अधिकार नाही असा भयानक निर्णय दिला। तेव्हा सगळ्यांनीच एव्हरीबडी फेल्ड अस असं त्यांचं वाक्य आहे। बरोबर तसंच काहीसं आत्ता घडतंय आणि स्पीकर असो, गव्हर्नर असो, इलेक्शन कमिशन असो आणि काही अर्थाने सुप्रीम कोर्ट सुद्धा याच्यावरची विश्वासार्हता जी लागते ती लोकांची कमी होतीये। आता उदाहरणार्थ एकच उदाहरण देतो फक्त, की सुप्रीम कोर्टाने 11 मेला जो निर्णय दिला, 22 गेल्या वर्षी 23ला 8 महिन्यापूर्वी, त्यात मी गेले वर्षभर सांगतोय ते पहिले 7-8 मुद्दे जसेच्या तसे सांगितले की गव्हर्नर चुकलेला आहे, स्पीकर चुकलेला आहे, पण शेवट काही गोष्टी अस्पष्ट ठेवल्या। आता उदाहरणार्थ सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली डिस्क्वालिफिकेशनचा प्रश्न स्पीकरनी सोडवायचा म्हणून स्पीकरकडे पाठवला, परंतु किती वेळात निर्णय द्यायचा हे सांगितलं नाही, रिझनेबल टाइम म्हटलं। आता याचा दुरुपयोग झाला। रिझनेबल टाइम याचा अर्थ राज्यघटनेखाली 3 महिने सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय आहेत, 3 महिने धरला जातो, आता 8 महिने झाले, या 11 तारखेला 8 महिने पूर्ण होतील। मग हे इतका जो उशीर लागला याचे 2 अर्थ होतात की एक तर स्पीकर कुठल्या तरी प्रभावाखाली काम करतायत किंवा अकार्यक्षम आहेत, म्हणजे यातलं एक काहीतरी स्वीकारावंच लागेल। दुसरं, त्यांनी 2/3 एकाच वेळी जायला पाहिजेत हे स्पष्ट नाही केलं। आता हे 16च लोक जे पहिले गेले ते 2/3 अर्थातच नाही, त्यांचं मर्जर पण झालेलं नाही, म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ खाली क्लिअरली ते डिस्क्वालिफिकेशन झालं, ते सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं नाही। आणि तिसरी गोष्ट थोडी वादग्रस्त आहे स्टेटस को अँटी बद्दलचं, कारण स्टेटस को अँटी आम्ही कायद्याच्या विद्यार्थ्यांना शिकवतो, त्याचा अर्थ असा होता की त्यावेळी असलेली जी स्थिती आहे ती पुनर्प्रस्थापित करायची। प्रत्यक्षात काय झालं की गव्हर्नरनी चुकीची ऑर्डर दिली आणि गव्हर्नरनी अनकॉन्स्टिट्यूशनल, हे मान्य केलंय सुप्रीम कोर्टाने की गव्हर्नरनी अनकॉन्स्टिट्यूशनल ऑर्डर दिली, त्यानंतर राजीनामा दिलाय उद्धव ठाकरेंनी। तेव्हा त्याच्या आधी तेच चीफ मिनिस्टर होते, तेव्हा स्टेटस को अँटी म्हणजे त्यांना पुन्हा चीफ मिनिस्टर नेमायला पाहिजे, हेच आर्ग्युमेंट कपिल सिब्बल यांनी केलेलं आहे सुप्रीम कोर्टात, पण सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलेलं नाही। त्यामुळे झालं काय की गेले आता 1.5 वर्ष झाले या गोष्टीला, 1.5 वर्षात निकाल नाही लागलेला की हे सरकार कॉन्स्टिट्यूशनल आहे का अनकॉन्स्टिट्यूशनल आहे। जे वास्तविक बघता 1 महिन्यात लागायला पाहिजे होतं त्याला 1.5 वर्ष लागली। या अर्थाने लोकशाहीचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालंय। निदान आता तरी मला असं वाटतं की न्यायालयाने, स्पीकरनी, गव्हर्नरनी अँटी डिफेक्शन लॉ बळकट करण्याकरता स्टेप्स घ्यायला पाहिजेत। उद्या निर्णय काय देतील स्पीकर हे मला सांगता येणार नाही, कारण मी राजकारणावर शक्यतो बोलत नाही, कारण स्पीकर
जाऊन मुख्यमंत्र्यांना काल भेटले, हे भयानक गोष्ट आहे राज्यघटनेच्या दृष्टीने. हे एथिक्समध्ये बसतच नाही. म्हणजे जजनी आरोपीकडे जाण्यासारखं हे आहे, ही पहिली गोष्ट. आणि मला मध्ये कोणीतरी विचारत होतं की अनपेक्षित निर्णय मी देईन वगैरे असं माध्यमांसमोर स्पीकर म्हणत होते. ही दुसरी चूक आहे. स्पीकरनी माध्यमांसमोर बोलायचंच नसतं. जजनी कधीही बोलायचं नसतं माध्यमांसमोर. त्यांनी निर्णय दिल्यानंतर माध्यमं तुम्हाला विचारतील किंवा माध्यमात ते डिक्लेअर होईल. आधी बोलायचं नसतं. अनेक ठिकाणी ही जी ज्यांना अंपायर म्हणून नेमलेलं आहे राज्यघटनेने, स्पीकर, गव्हर्नर, इलेक्शन कमिशन, हे अनेक ठिकाणी राज्यघटनेच्या स्पिरिटप्रमाणे वागत नाहीयेत. कायद्यातून पळवाटा काढतायत. एवढं होऊनही सर जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंच्या जर विरोधात हा निकाल गेला तर त्यांच्या आमदारांचं काय होऊ शकतं, आणि जर हा निकाल शिंदेच्या विरोधात गेला तर तिकडे काय होऊ शकतं? नाही, दोन्ही अत्यंत क्लिअर आहेत पोझिशन, कॉन्स्टिट्यूशन. मी फक्त कायद्याचं सांगतोय की शिंदेच्या विरोधात गेला तर ते डिस्क्वालिफाय झाले, नवीन सरकार येऊ शकतं किंवा राष्ट्रपती राजवट येऊ शकते. ठाकरेंच्या विरोधात जाऊच शकत नाही, कारण आपल्या इथे 10व्या शेड्यूलमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलंय की 2/3 लोक जर का बाहेर पडले तर उरतात, जे जात नाहीत बाहेर त्यांचा वेगळा राजकीय पक्ष निर्माण होईल आणि त्या पक्षावर बाहेर पडलेल्यांचं वर्चस्व राहत नाही. त्यामुळे यांचा वेगळा पक्ष झालेला आहे, तो छोटा पक्ष म्हणून राहील, त्यात ते डिस्क्वालिफाय होऊ शकत नाहीत. जर शिंदेच्या विरोधात जर निकाल गेला तर हे सरकारही ढासळू शकतं किंवा पुढे काय होऊ शकतं? 91व्या घटना दुरुस्तीखाली या अँटी डिफेक्शन लॉ खाली जर का डिस्क्वालिफाय झालं तर मंत्री राहताच येत नाही. हे वाजपेयींच्या काळात घटना दुरुस्ती केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जर का गेले तर सरकार पडतं पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये. मग गव्हर्नरचा प्रेरॉगेटिव्ह असतो की इतर कोणाला बहुमत आहे का बघणे, मग त्याला बोलवता येतं. आणि कोणालाच बहुमत नाही असं वाटलं तर ते राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतात 356 कलमाखाली, आणि मग राष्ट्रपती 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात आणि मग जनता ठरवेल कोण बरोबर आहे. पुन्हा मी शेवट संपवताना हेच सांगतो की मी कायम सांगतो की आपली राज्यघटना आहे त्याची सुरुवातच मुळी वी द पीपल ऑफ इंडिया अशी झालेली आहे. तेव्हा सर्व गोष्टी शेवट लोक ठरवणार आहेत. लोकशाहीमध्ये न्यायालय ठरवणार नाही, राजकीय नेते ठरवणार नाहीत. आणि त्यामुळे निवडणुकांमध्ये समजा शिंदे बरोबर आहेत वाटलं तर ते बरोबर आहेत, ठाकरे बरोबर आहेत वाटलं तर ते बरोबर आहेत. तेव्हा लोक ठरवतील थोडक्यात. धन्यवाद सर. एकंदरीत जर आपण पाहिलं तर उद्या खरं तर या आमदारांचा निकाल